सर, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये काही वाद झाले, अगदी गोळीबारापर्यंतची घटना घडली. त्याला कुठेतरी राजकीय पार्श्वभूमी, राजकीय साधन आहे. अर्थातच आहे ना, अर्थातच झालं नाही त्याला. मला असं वाटतं की ते जे काही गणपतराव गायकवाड असो, एखादा माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल हे पण मला असं वाटतं तपासलं पाहिजे ना. की या इथपर्यंत एक माणूस जातो की तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो. त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल, ती त्या माणसाची मानसिक स्थिती इथपर्यंत कोणी आणली, कळलं का? ह्याच्या मला असं वाटतं सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. कोर्टामध्ये ती होईलच. मराठी भाषेला नाही, कसं आहे, मराठी भाषेला जो दर्जा द्यायचा आपण म्हणतोय, मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी आहे. मी इतकी वर्ष सगळा लढा सुरू आहे. पण मराठी भाषेचा अभिमान असणारे आपल्याकडे किती लोक आहेत असे. मी खास करून राजकारणात बोलतोय, मी बाकी नाही म्हणत. मी राजकारणाची गोष्ट बोलतोय. त्याला काही देणं घेणंच नाही आहे. अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय दिलं असं विचारणारे लोक आहेत आपल्याकडे. यांच्याकडनं कुठची गोष्ट होणार आहे. पण मी नेहमी सांगत आलो तुम्हाला की राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्षांची गरज नसते. राज्यातले पक्ष पाहिजेत आणि राज्यातले पक्षच हे या प्रकारचा दबाव आणू शकतात आणि तरच त्या गोष्टी होतात. अच्छा, मला वाटतं तुला काय विचारायचंय. मला वाटलं हात होती. तुम्ही मगाशी म्हणालात की जनतेनेच वठणीवर आणलं पाहिजे, पण आज राजकीय नेत्यांबरोबरच काही समाजातल्या लोकांनाही ईडीची भीती घातली जाते आणि त्यामुळे हे सगळं. कसा ईडी बीडीचा काय संबंध आहे? मी लोकांच्या बद्दल बोलतोय, तुम्ही कशाबद्दल बोलताय? लोकांना ईडी पाठवली का? कोणी नोटीस पाठवली का? जनतेने या गोष्टी वठणीवरती आणल्या पाहिजेत. कळलं का? त्याशिवाय ते होणार नाही. मनोज जरांगे पाटील आज ज्या पद्धतीची भूमिका मांडली, रस्त्यावरती रस्ता रोको करो असे आवाहन येतो. नाही, मला समजत नाही की निवडणूक, बस आता शेवटचा प्रश्न, मला समजत नाही निवडणूक आयोग हा नेमलेला आहे 5 वर्ष तिकडे, ते सततच आहे ना. 5 वर्ष काय काम करतात? तुम्हाला निवडणुकीची यंत्रणा उभी नाही करतायत आणि मग ऐकायला यायचं आणि तुम्ही सांगायचं शिक्षकांवरती भार टाकायचा. आता काहीतरी ते जातीचे दाखले करण्यासाठी म्हणून ती लोक पाठवली आहेत. काय अर्थ आहे या गोष्टीला? मग माझं म्हणणं एवढंच आहे की मग निवडणूक आयोग करतो काय? माहिती ती संपूर्ण संस्था करते काय? काय करतात हे 5 वर्ष? आता काहीतरी म्हणे काहीतरी नवीन सर्क्युलर आणायचा काहीतरी प्रयत्न करतायत की शाळा संपल्यानंतर त्या शिक्षकांना काहीतरी कुठेतरी ते कामाला लावणार आहेत. करून तर बघा तुम्ही. अर्थातच काही संबंध नाही त्या शिक्षकांचा. शिक्षकांनी मुलांना शिकवायचं सोडून हे कुठचे धंदे करायचे? मी सांगितलं ना त्यांनी, त्या दिवशी आमचं शिष्टमंडळ गेलं ना, त्याच्यानंतर मुंबई महानगर आणि मुंबई शहर हे तर बंद झालं की नाही, पुढचंही बंद होईल. आणि बघू तर देत ते कोणत्या प्रकारची कारवाई करतात ते. मी आहे ना, बसलोय ना इथे. काही प्रकार झाले तुमच्याकडे येतातच. तुमचं काय असेल तर सांगा.